तर नमस्कार मंडळी, मी तुमचं सगळ्यांचं लाडको तेजस तारी आणि पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा स्वागत असा माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपण जाणार असो मालवणचा जो आपला भारतातला एकमेव सगळ्यात मोठा ना रे भारतातला सगळ्यात मोठा स्फटिक शिवलिंग बघू जाणार असो. अर्सो येऊन बसलो असा, माका थोडं आज लेट झालो उठू का बघू शकतास तुम्ही. तर आता आपण चाललो असो, चला तर मग. तर मंडळी, आपली तयारी झालेली असा आणि आता आपण निघालेलो. ही आपली गाडी असा, चला तर मग. तर आता आम्ही इलेले असो थैसून ती आपल्या घराकडची वाट असा. मिठबावचा पूल आहे, मिठबाव हिंदळे जॉईन होणारा हा बघा. ही नारिंगऱ्याची साईड आणि ही आपल्या घराकडची म्हणजे आगवणवाडी. बघा, हर्षल भाई गाडी चालवतोय आपला. रामेश्वर ट्रॅव्हल आणि गणराज ट्रॅव्हल उभी असा मुनग्यात पोचलो असो आता आम्ही. त्या समोर असा आता भगवती देवीचं मंदिर असा मुनग्यातला, या बघा. नंतर सावकाश जाईन कधीतरी एकदम स्पेशल, फक्त देवळातली व्हिडिओ म्हणजे आईच्या देवळात जाईन आणि प्रॉपर ती व्हिडिओ घेईन एकदा. ह्यो जो टर्न हा तो लय बेकार, सगळ्यात बेकार ह्यो टर्न हा. हय भरपूर ॲक्सिडेंट पण झाली आहेत, जे आपले लोकल त्यांना माहिती असतं. लोक ह्यो मुनगे भगवती मंदिराकडचं जो ह्यो टर्न हा ना सगळ्यात डेंजरवालो टर्न आहे. त्यामुळे नवीन जर कोण असाल तर सावकाश हवा या रोडने. आणि अशा प्रकारे दुसरं टप्पो क्रॉस केलेलो असा आपण पोचलो असो आचऱ्याच्या पुलावरती. इकडे हे तळाशील कुठे आहे? ह्या तळाशील नाही ना, आता पुढे आहे ना. ओके ओके. या आपला आचऱ्याचा पूल. आता पुढे आपल्या आचऱ्याचं चौक भेटणार, म्हणजे आता पुढे आचरा गाव वगैरे जागा असतात तर सगळं पुढे. आणि आता आम्ही प्रॉपर आचरा चौकला पोचलेले असो. तर जरा हर्षल मध्येच गाडी थांबवा. ओके होय. हे ज्यूस बीस का पिता? तर आम्ही आता उसाचो रस पिऊक थांबला असो. यांका शोक लागले. ह्या काय पेप्सी? हे दोघवले हवे बसले असत. तिसरो पण बसलो, उसाच्या रसाची वाट बघतो आहोत. थंड थंड गारगार उसाचो रस आपले उसाची ग्लास इलेली असत. एक नंबर मस्त. अरे ह्याच्यात आला पण ह्याच्यात आला पण असा एक नंबर असा. तर अशा प्रकारे आपलो तिसरो टप्पो क्रॉस झालेलो असा. आचऱ्या चौकातून आता आपण इले असं कुठला रे, ह्या तळाशीलचा ब्रिज ना, तळाशीलच्या ब्रिजला, म्हणजे या साईडला तळाशील रवला इकडे समोर. आणि ही आपली वांगणीची खाडी. टुरिस्ट लोक फोटो वगैरे काढतात. आता मे महिन्याच्या सीझनलाच येऊ काय असं काय नाही ना, सगळीकडे कायम फिरतच असतात, जशी सुट्टी भेटत तशी ना रे. अरे हे बघो, भयानक भेट झाली आहे जयग्याची. जयगो तर जयगो चालू आहे का? कोण हे कोण हे पाहुणे अचानक भयानक भेटलेले? हा हे का काय तर स्फटिक शिवलिंग.
पुढे गेलोस तू गॉगल दे. गॉगल दी माका गॉगल दी. भाव माझं लगेच देणार. तुका उद्या घेऊन येतो. ना उद्या येणार आहे घराकडे येणार आहे ना तेव्हा येते. हो काका खय हो स्फटिक शिवलिंग बघुकता मालवणचा. अडी हुडी पण ते नाही काय राहुला हुडी गेलो ते हुडी आता चालत चला येतो हळूहळू. आम्ही 5 जातेलो. तर आम्ही आता मेन हायवे का लागतो हो. या सगळा मालवण बिलवणचा हात आम्ही स्किप मारलो आणि पुढे हायवे येणार आहे. हायवे चालू झालो ना आता. ओके आमचं हायवे जो तो चालू झालेलो असा. आम्ही आचऱ्यासून म्हणजे कुठून मारलेलो हो एक्झॅक्टली भगवानगडातून आम्ही स्किप मारलेलो. तर बाकीची पूर्ण वाट आणि तिकडनं शॉर्टकट मारलेलो. तर आता शॉर्टकटने आम्ही हय बाहेर पडलो. हो प्रॉपर ॲड्रेस काय अरे हो जो आता आपण बाहेर पडलो होतो. आपण काय बाहेर पडता सांगू तुका ह्यो. हा ह्यो रस्तो नंतर सांगू यायला. ओके आता एक्झॅक्टली आमका पण नाही माहिती आहे कारण ह्यानी दुसऱ्या काय तिसऱ्या वेळा आपण हिलवणार आहे ह्या रोडने हो. त्याच्यामुळे काय एक्झॅक्टली माहिती नाही हा. पण ठीक आहे आम्ही नंतर सांगू तुमका. अशा प्रकारे आम्ही पोचलेले असो. तर इकडनं गाडी निर्वाणा लिंग. ओके आता नवीन नियम काढले काय तो लिहिलेला भक्तांनी आपली वाहने गेटच्या बाहेर उभी करावीत. पार्किंग का केलेली खास. तर मंडळी ह्यो असा मालवण कसाल रोड. ही साईड मालवणला गेली आहे. तर ह्या जो हॉटेल चिकू सावली तर तिकडनं ह्यो समोर रोड गेलो आतमध्ये. तर तो रोड जो हा तो ह्यो बघा हा लिहिलेला पण हा बोर्ड लिहिलेला खास निर्वाणा लिंग. आणि हे आता आम्ही पोचलो हो. आमची गाडी हे लागलेली आहोत. हाय का बघा रे हे बघा. तर आता आम्ही जाणार आहोत इकडनं. येताना आम्ही त्या मार्गे तसे इलो तिकडसून इलो असं. ह्या बघा ह्या हॉटेलचा जो बॅनर आता लक्षात ठेवा हॉटेल चिकू सावली हे बघा. तर आता आम्ही चाललो असं आतमध्ये. पूर्ण असं हॉटेल वगैरे होत दोन्ही साईडने. परत इकडे आमची गाडी पार्किंग फ्रीमध्ये पार्किंग का आहे काय. साप पकडूचा काय रे काजी हा असं. ओके हे बघा तुम्ही काजी बघू शकतास. आपल्याकडे बोंडा दिसतो आमच्याकडे असले ना तर हे वरचे अशी पण ही ह्या झाली आहेत रे अशी नरमली आहेत उन्हामुळे काय. मेन आपण इलव खेक हो लगेच काजी बिजी बघलो लागलो आंबे बिंबे. ना आत्मा इकडनं किती लांब तरी. ओके इकडनं 2 मिनिटावर असा वॉकिंग डिस्टन्स. तर मंडळी आम्ही आता चलत येऊन पोचलो असो. हे बघा पाठीच मंदिर असत हा. आणि हे इकडे चपला वगैरे काढूची हयच असो. हे बघा हे लिहिलेलं असा यापुढे चप्पल बूट घालू नये. मोबाईल सायलेंट ठेवतो असा. हे बघा सर्व इकडे तुम्ही बघू शकतास. तर आता आम्ही चाललो आतमध्ये इकडे चप्पल काढून. ऊन भरपूर आहे. थोडं लेट झालो पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण फायनली येऊन पोचलेले असो रुद्रनाथ फाउंडेशनला. समोरच नंदी महाराज आहेत. तर मंडळी ह्या असा मालवणमधला निर्वाण स्फटिक शिवलिंग. ह्या भारतातला सर्वात मोठा वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग असा. ह्याची स्थापना 2 महिने आधी म्हणजे 6 जानेवारी 2026ला झाली. आणि ह्या शिवलिंगाचं वजन 110 किलोपेक्षा जास्त असतं. आतापर्यंत फक्त इंस्टाग्राम रील्सवरती बघत होते मी. पण माका येऊचा पण होता पण सुट्टी भेटत नव्हती त्यामुळे पॉसिबल होत नव्हता. आता म्हटलं इलेच इथे येऊन जाऊया. सगळे तुम्ही बघू शकतास इकडे लोक माळ वगैरे जप करतात म्हणजे ध्यान करतात. आता 2 जण होती पण त्यांचं झाल्यावरती ते उठले. खूप म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी फिलिंग होतं इकडे. पाठी नागराज वासुकी बसले असत.
आमचं दर्शन झालं, आम्ही आता इलो बाहेर आहो. हे पाठीमागे बसले असत हवे, तोपर्यंत म्हटलं मी व्हिडिओ काढून घेते. तर या असा लज्जा गौरी पाषाण, आणि हे जे खाली 5 डॉट दिसत असत तर ते हत पंचमुखी म्हणजे पंचतत्वाचे डॉट असत. आणि ह्यो असा महाशक्ती स्तंभ, आणि ह्याचा खाली असा तो योनी यंत्र, आणि ह्यो जो महाबिंदू जो असा तो देवी कालीचं स्वरूप हा. आणि समोरच भोलेबाबांच्या गळ्यातले नागराज वासुकी असत. तर ह्यो पूर्ण ब्लॅक स्टोन हा, तो ब्लॅक स्टोन हा तो कृष्णशिला स्टोन हा म्हैसूर कर्नाटकावरून इकडे आणलेलो आपल्या मालवणला, आणि इकडे आणल्यानंतर तो घडवलेलो हा. वासुकीचं म्हणा किंवा महाशक्ती स्तंभचं म्हणा किंवा स्टोनच्या खाली जी शिवलिंग हा पिंडी असा, तर ते तिन्ही स्टोन हे कृष्णशिला स्टोनचे असत. तर मंडळी, आपला जो दर्शन होता तर खूप मस्त आणि म्हणजे एकदम छान प्रकारे झालेला असा. तर फक्त जी इन्फॉर्मेशन होती ती त्यांच्याकडनं घेऊन भेटली नाही, कारण विषय असं झालो की आता आमका ह्या बघा टायमिंग 3:16, तर त्यांची म्हणतात ना ती निद्रा किंवा झोपूची जी वेळ असतात तर ते झोपले होते. पण जी आता मी तुमका इन्फॉर्मेशन दिली आहे ती माझ्या स्वतःच्या मनाची नव्हती. तर तिकडे जो एक म्हणजे तिकडे जे गुरुजी होते, म्हणजे एक असं पोरगो होतो आमच्या टाईपच यंगमध्ये, तर त्यांनी सांगलं मी माझं फेस रिव्हील नाही करू शकत, कारण जे इन्फॉर्मेशन देणारे आहेत तर ते वेगळे आहेत. तर माका हे नाही आहे त्याची काय बोलतात ती परमिशन नाही आहे त्याची. तर त्याच्यामुळे मी तुका लिहून देऊ शकतो आहे, तर तू व्हिडिओत तुझ्या व्हॉईसने ती बोल म्हणून सांगितली आणि इन्फॉर्मेशन जी होती ती. तर ती जी सर्व म्हणजे तो स्टोन होतो कृष्णशिला वगैरे, ती सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी लिहून दिलेली असा, कसा काय झालेला, तो स्टोन कधी आणलेलो होतो वगैरे, म्हणजे जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये ऐकलास. तर ती सर्व इन्फॉर्मेशन त्या दादान माका लिहून दिली नव्हती, तर तशी मी तुमका सांगितले. तर मस्तमध्ये दर्शन वगैरे झाला, आणि आता आपण चाललो असो आता आपण एका चाललो ना राजकोट महाराजांचा जिकडे स्मारक हा, तर तिकडे आता आपण चाललेले असो राजकोटला. नेक्स्ट स्टॉप आपलं तो हा. चला तर मग, आणि आम्ही आता बाहेर येऊन पोचलो आहोत. Don't wanna sleep in, 'cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hell. आणि मंडळी, अशा प्रकारे आपण येऊन पोचलेले असो राजकोटला, जिकडे महाराजांचं स्मारक आहे. ह्यो समोर जो दिसतं हा तो सिंधुदुर्ग किल्लो आपलो. इकडे स्कुबा बिबाचे स्पोर्ट वगैरे चालू होत वाटतं. हे बघा बलून वगैरे दिसतील. आई शपथ, एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. मी पहिल्यांदाच येतोय रे. मस्त पूर्ण गर्दी आहे यार. एंट्री काय ना. तो काय म्हणता बघ. काय बोलतो भावा? ओके, चालेल चालेल. 2 व्हीलर वरती जाता. एकच नंबर कामा रे. हयच काहीतरी त्या गार्डन आहे ना रे, आपण इलेले होते गेल्या टायमिंगला. ओके, हय काय रॉक गार्डन त्या साईडला. तरी म्हटलं रोड ओळखीच वाटतं माका. आई शाबास. राजकोट. आपली गाडी काय दुसरी. आपण येऊन पोचलेले असं. तर मंडळी, हे बघा महाराजांचा मोठा असं स्मारक इकडे आपण तिकडे येऊन पोचलेले असो. आणि पाठीमागेच हे सगळे स्कुबाचे वगैरे हे बघा स्पोर्ट चालू आहेत. तारकर्ली मालवण म्हणजे ह्या कुठलं सर काय नाव घेतं या समुद्राचं? नाही, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरची साईड आहे तारकर्ली. म्हणजे हे का तारकर्ली बोलतात असं ॲक्च्युअलमध्ये. आता माका पण काय तर माहिती नाही, मी तर तारकर्लीच बोलतोय, कारण आते तारकर्लीकच राहता माझी त्याच्यामुळे. हे बघा
तो पाठी जो दिसता हा तो सिंधुदुर्ग किल्लो हो आलो. तर आता विचार असो चालू असा की परत एकदा ऑफिसला सुट्टी भेटली चांगली की मग सगळे हे स्पोर्ट करूचा विचार चालू असा. आधी केलेलं होतंय पण तेव्हा काय आपला चॅनल वगैरे नव्हता तर त्याच्यामुळे तर असा चॅनलमध्ये टाकू व्हिडिओ काय नाहीत माझ्याकडे. तर आता प्रॉपर एकदम खास अशी व्हिडिओ बनवण्यासाठी मी जाणार असे तर ते सगळे स्पोर्ट करणार असे. पण बघू तशी सुट्टी पण भेटू बघूया. आणि जेव्हा आमका सुट्टी बिटी असतात तेव्हा पाण्याचा प्रॉब्लेम असतं, पाणी खदूळ वगैरे असतं. कारण गेल्या टायमिंगला सगळा प्लॅन झालेला तर भाव असं ह्याच्यात तर भावाक विचारलंय की म्हटलं आता आम्ही येऊ काय तर तो म्हणता पाणी खदूळ असा येऊन काय उपयोग नाही. तर त्याच्यामुळे बघू आता कधी तर जमत तसा येणार. हे सगळे पाठीमागे असत. राजकोट आणि आपला शिवलिंगाचा बघूचा होता तर सक्सेसफुल झालेला असा. आता बघू स्फटिक शिवलिंग शब्द माझे असे हे होतं. ओके काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चालेल. इलव खयो आणि यांचा काय चालू आता बघा. पाणी नाही लागत बघ इथे एवढ्या भागात खय खय इथे गॅप मध्ये आहे. किती पाणी आहे गॅप दिसत होतं दिसत हे यांचे विषय आहे का काय ते. अय किती पाणी अय पाय लागत की नाही. अरे खाडी पडली पाठीमागे त्याचा तुमका काय नाही थंय कधी पोक नाही इलाज. आणि त्यांचं हय विचार चालू आहे ना आधी खाली जाणार कसे थंय नाही येऊचा लागत खरोखर पेवचं झालं तर कळत कासं. हे यांचे असले विषय हे म्हणून नेमकं मी काही नेत ना. सिलेंडरची टाकी घेऊन येऊया ना ती लावूया पोटात पेटात. हे बघा हे काय म्हणतात त्या शारे व्हिडिओ जेव्हा बोलूच असतं तेव्हा मी विसरतो हे काय करतात त्या बलून राईड पॅराशूट ओके पॅराशूट राईड. तर मंडळी आता आमचं दर्शन झालेलं असा म्हणजे महाराजांची जी प्रतिमा होती ती आम्ही बघितलं ज्या स्मारक होतं तर आम्ही बघितलं आणि आता आम्ही निघालो असो घराकडे. भरपूर दमुक झाला आता. चलो बाय बाय. आता परत गाडी त्याच्याकडे दिली. गाडी चालवून ना कमरेचा बिरडा झाला. चला तर बाय बाय. रोड होतो आपण आहे ना इलेलं तर मंडळी आमका परतीच्या प्रवासाच्या टायमिंगला ह्या बघा काय दिसला समोरच कायाकिंग पॉइंट कोळम. म्हणजे जा कायाकिंग मगाशीच मी म्हणत होते हर्षलला की कायाकिंग खया म्हणून. तर येताच ह्या आत्ता लगेच दिसला आमका की कायाकिंग हय आणि त्याचे बोटी वगैरे आहे ते लावलेली आहे ते बघा. माका वाटलं काहीतरी वेगळं स्पॉट पण काहीतरी असतलो रे माझ्या मते. काय त्याच्यात व्हिडिओत वेगळा दाखवतात ना रे. ओके म्हणजे ता वेगळा व्हिडिओवाला वेगळा ह्या वेगळा वाटतं ताच म्हटला. आता आम्ही चाललो असो घरात. तर आम्ही आता आचरा मालवण रोडला थांबलो असो आणि हय पाठीमागे तुम्ही बघू शकतास हय कायम गर्दी असणार. तर ह्या भजीचा दुकान आणि ही भजी हा ती चुलीवर बनता तुमका दाखवते मी. ही बघा आचरा मालवण रोड आहे. तर ही शेडगे भजी म्हणून जाम फेमस भजी आहे. हे दोघेजण पाठी होते म्हणून आम्ही थांबलेलो. आता हे इले असत आणि आपली ऑर्डर पण इलेली असा भजी इलेली असा. चालू केलं एकटो ती बघा ही भजी जी ती चुलीवर बनता. काका ही कायम चुलीवरच बनता ना. हा हे बघा तुमचं आडनाव शेडगे काय. ओके तर ही फेमस आहे एकदम. म्हणजे ह्या रोडला ना तुमका कायम दिसणारच दिसणार. हय गर्दी असताच असता असं खास भजीसाठी फेमस. हे बघा फेमस तर होणारच. काय म्हणतो शेडगे म्हणजे हो काका तुम्ही शेडगे म्हणजे इकडचे काय कट्टा देवगड कट्टा. अच्छा तेव्हाच मम्मी ओळखता. मम्मीचा माझ्या माहेर तिकडचा. हा प्रदीप कोंडे
हा त्याच्यामुळे नाही तो माका आता भाव बोलूक लागलो की मम्मी ओळखता म्हणून. अच्छा ओके ओके. आता स्फटिक शिवलिंग आता नवीन झाला ना त्या बघूक गेलेलो. काका अजून एक प्लेट देवा. जाता जाता म्हटलं भजी वाईच खाऊया मस्त. आपण एक नंबर आहे काका भजी भारी आहे. माका आता ह्यो बोलूक लागलो की मम्मी ओळखता म्हणून तुमका, तेव्हा माझ्या लक्षात दिला तुमचं आडनाव बघून. हा हे बघा आता नवीन एक रिक्षा पण थांबली आहे. म्हणजे माणूस थांबतात ज्यांका ह्या माहिती आहे ना तर ते थांबतात. हे गर्दी तुमका भेटणारच. आता सो किती गर्दी होती आम्ही येऊच्या आधी. खाली बसलो. आम्ही हैतर बसलेलो. ही दोनवली टेबला भरलेली होती. ही आपली अजून एक प्लेट भजी इलेली आहे गरम गरम एकदम कडकडीत. काका चटणी घेऊन इली आहेत. मामा हे आता थांबूचा खय आम्ही निघालो. हे बघा परत 3 रिक्षा लागले. टेस्ट मात्र भारी आपण. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता येऊन पोचलो असो. झाली असा संध्याकाळ आणि वाजले असत 6:45. तर मिठबावच्या ब्रिजवर येऊन पोचलो असो. हे बघा. तर आजची ही व्हिडिओ मी हयच संपवतो आहे असं आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंका नक्की लाईक करा. काय जर तुमका सांगूचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचं रिप्लाय देईन. थँक्यू.